नमस्कार, फी मॅथ या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 7वा विषय गणित यामधील प्रकरण पहिल्यामधील भौमितिक रचना यामधील एक उपघटक पाहणार आहोत. यामध्ये त्रिकोण रचना करणे, 3 बाजू दिल्या असता त्रिकोण रचना करणे, या रचनेवर आधारित सराव संच 2 यामधील आपण उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 2 मधील उदाहरणे, त्रिकोणाची रचना यामध्ये 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे यावर आधारित आहेत. आता उपघटक त्रिकोण रचना यामध्ये 3 बाजू दिल्या असता त्रिकोण काढणे या उपघटकानुसार सराव संच 2 मधील उदाहरणे आहेत. त्यामध्ये उदाहरण पहिलं आहे, खाली दिलेल्या मापावरून त्रिकोण काढा. त्यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे ए मध्ये, त्रिकोण ABC मध्ये लेंथ AB म्हणजे लांबी AB 5.5 सेमी, लेंथ BC बरोबर 4.2 सेमी आणि लेंथ AC बरोबर 3.5 सेमी, म्हणजे AB, BC आणि AC या 3 बाजू दिलेल्या आहेत. तर यावरून आता त्रिकोण काढायचा. आता सर्वप्रथम त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला एक कच्ची आकृती काढावी लागेल. कच्ची आकृती काढून त्या आकृतीला आपल्याला नावे द्यावी लागतील. तर या ठिकाणी मी कच्ची आकृती काढतो. त्रिकोणाची कच्ची आकृती काढायची आणि त्याला नावे द्यायची. तर कच्ची आकृती आपण काढूया. इथं मोजमाप न घेता आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे. कच्ची आकृती काढत असताना कच्ची आकृती का काढायची? कारण कोणतीही बिल्डिंग जर उभारायची असेल तर त्यासाठी आपल्याला आधी त्या बिल्डिंगचा नकाशा काढावा लागतो. तसं आकृतीची रचना करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कच्ची आकृती काढायची. आपण नाव देऊयात. याला नाव आपल्या A, B आणि C हे नाव दिले आपण. आता नाव दिल्यानंतर आता तुम्ही पहा उदाहरणामध्ये इथं मी लिहितो कच्ची आकृती. कच्ची आकृती ABC. आता हे नाव दिलेले तिथं नाव ABC. बघा AB बाजूची लांबी दिली, लेंथ AB बरोबर 5.5 सेमी. आपण इथे लिहूयात 5.5 सेमी. त्यानंतर लेंथ BC बरोबर आहे 4.2 सेमी. इथं 4.2 सेमी आणि लेंथ AC बरोबर 3.5 सेमी, म्हणजे इथून इतका अंतर हे 3.5 सेमी. तर आपण जे लांबी दिलेली आहे ते आपण या ठिकाणी कच्च्या आकृतीमध्ये किंमत ठेवलेली आहे. आता ही कच्ची आकृती काढणं खूप आवश्यक आहे आणि या कच्च्या आकृतीवरून आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. आता आपण कच्ची आकृती समोर गृहीत धरून पक्की आकृती काढणार आहोत. या कच्च्या आकृतीमध्ये AB आहे 5.5 सेमी. तर इथं पट्टीच्या साह्याने आपण AB 5.5 सेमीचा रेषाखंड काढू. या 0च्या या ठिकाणी पॉईंट करू आणि 5च्या नंतर 5वी रेष बरोबर मोजून त्या ठिकाणी आपण 2 बिंदू घेतले आणि ते 2 बिंदू आपण जोडून घेऊयात. तर हा झाला AB रेषाखंड. आणि AB रेषाखंडाची जी लांबी आहे ती लांबी आपण इथे लिहूयात AB 5.5 सेमी. 5.5 सेमी. आता यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? BC काढायचा आहे. आता BC काढायचा कसा? तर आपल्याला कंपासचा उपयोग करायचा आहे. कंपास आणि पट्टी, या कंपासमध्ये बरोबर 4.2 सेमी 4.2 सेमी एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. कंपासमध्ये 4.2 सेमी आणि 4.2 सेमी अंतर घेऊन बरोबर 4 नंतर हा पॉईंट, हा जो बिंदू आहे तो या ठिकाणी 0वर असला पाहिजे आणि 4 नंतर हा या दुसरं जे पेन्सिलचं टोक आहे ते 2वर असलं पाहिजे. हे 4.2 अंतर घेतलेलं आहे. पट्टीच्या साहाय्याने मोजून घेतलं आणि कंपासचा जे एक टोक आहे ते B बिंदूवर ठेवायचं आणि B बिंदूवर ठेवून आपल्याला एक चाप काढायचा आहे. चाप काढायचा आहे. यानंतर आपल्याला
दुसरा बिंदू आपल्याला AC अंतर काढायचं आहे. तर AC अंतर हे 3.5 सेमी आहे. तर पट्टीच्या साह्याने कंपासमध्ये 3.5 सेमीचं अंतर घेऊयात. इथं 0वर ठेवूयात आणि नंतर 3.5 सेमी बरोबर आपण अंतर घेऊयात. हे पाय 3.3च्या नंतर 5वी रेष 3.5 अंतर घेतलं आणि नंतर AC काढायचं आहे. म्हणून A बिंदूवर या ठिकाणी कंपास टोक ठेवूयात आणि एक चाप काढूयात, कंस काढूयात. हा कंस काढलेला जो आहे तो ज्या ठिकाणी छेदलेला आहे त्या छेदन बिंदूला C नाव देऊयात. C नाव देऊयात. नंतर A, B आणि C हे दोन बिंदू पट्टीच्या साह्याने जोडूयात. त्यानंतर A आणि C हे दोन बिंदू पट्टीच्या साह्याने जोडूयात. आता हे बिंदू जोडलेले आहेत आपण. हे BC अंतर आहे 4.2 सेमी इथं लिहूयात आणि AC अंतर आहे हे 3.5 सेमी. ही झाली पक्की आकृती 3.5 सेमी पक्की आकृती. मग आता ही इथं लिहितो पक्की आकृती. आता पक्की आकृती काढताना आपण काय काय केलेलं आहे तर त्या स्टेप्स आता आपण इथं एक समजून घेऊयात. त्या स्टेप्स काय आहेत, पक्की आकृती काढताना आपण काय काय स्टेप्स केलेले आहेत. तर सर्वप्रथम काय केलेले आहे स्टेप्स, ह्याच्या ज्याला कृती आपण म्हणतो. कृती आपण काय केलेली आहे. नंबर 1 कच्ची आकृती काढलेली आहे. कच्ची आकृती काढलेली आहे. नंतर दुसरी स्टेप काय केलेली आहे आपण कच्च्या आकृतीवरून सर्वप्रथम पट्टीच्या साह्याने आपण AB रेषाखंड काढला आहे. पट्टीच्या साह्याने रेख AB आपण काढलेला आहे. AB बरोबर 5.5 सेमी कशाच्या साह्याने काढला, पट्टीच्या साह्याने. त्यानंतर नंबर 3 कंपासमध्ये BC एवढं अंतर घेतलेलं आहे. ते किती घेतलेलं आहे 4.2 सेमी. म्हणजे BC बरोबर 4.2 सेमी एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन एक चाप काढलेला आहे, एक कंस काढलेला आहे. चाप काढा. त्यानंतर ची स्टेप आपण काय केलेली आहे की AC हे अंतर कंपासमध्ये घेतलेले आहे. नंबर 4 AC बरोबर 3.5 एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन चाप काढलेला आहे. यानंतर काय केलेलं आहे, यानंतर दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदले त्या छेदन बिंदूला नाव दिलेले आहे. ह्या दोन्ही चाप ज्या ठिकाणी छेदलेले आहेत त्या छेदन बिंदूला C नाव दिलेले आहे. 5 छेदन बिंदूला C नाव द्या. चापचे छेदन बिंदू आहेत, C नाव द्या. C नाव दिले. त्यानंतर पुढे काय केले की बिंदू AC आणि बिंदू BC जोडा. बिंदू AC व BC जोडा आणि हे जोडल्यानंतर दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार होईल. दिलेल्या मापाचा त्रिकोण तयार होतो.
तर अशा प्रकारे या उदाहरणाची कृती आहे. धन्यवाद.